एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला, आपल्या लग्नाच्या व्लॉग सिरीजमध्ये अजून एक खास आणि पारंपरिक सोहळा म्हणजे गोंधळ. लग्नाच्या 2-3 दिवस अगोदरच हा केला जातो आणि ह्यात देवीचं गोंधळ असतो आशीर्वाद घेण्यासाठी. एक सुंदर परंपरा. आजचा दिवस खूप खास आहे कारण घरातील सगळी आनंद, भक्ती आणि लग्नाची उत्सुकता भरून निघणारी आहे. सकाळपासूनच घरात गोंधळ समारंभाची तयारी सुरू आहे. एकीकडे फुलांची सजावट, दुसरीकडे देवीचा नैवेद्य, पूजेचं साहित्य, सगळी गडबड सुरूच आहे. गोंधळ हा प्रामुख्याने देवीला समर्पित धार्मिक विधी आहे, जो की आपल्या कुलदेवतेला समर्पण करून हा विधी केला जातो. असं मानलं जातं की लग्नासारख्या शुभ कार्यासाठी देवीचा आशीर्वाद घेणं हे नवदाम्पत्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. सर्वात आधी देवीची स्थापना केली जाते. त्यानंतर हळद, कुंकू, फूल, नारळ नैवेद्य अर्पण केला जातो. यानंतर गोंधळी मंडळी देवीची गाणी म्हणतात. ढोल, टाळ, संबळ यांच्या आवाजात पूर्ण वातावरण भक्तिमय होतं. खरंच या क्षणात घरनं एक वेगळी सकारात्मक ऊर्जा देते. सगळ्यात पहिलं देवीला सगळ्या 5 सवाष्णी मिळून तिची पूजा केली. काय तो गोंधळ म्हणजे देवीचं गुणगान करत गाणं म्हणणं. त्यामध्ये देवीची गाणी, कथा, पारंपरिक वाद्यानुसार पूजा केली जाते. ही परंपरा महाराष्ट्रात खूप वर्षापासून चालत आलेली आहे. पूर्वी लोक एखादी मनोकामना पूर्ण झाली की घरात शुभ कार्य असेल तर देवीचा गोंधळ घालत असे. लग्नाआधी गोंधळ घालण्यामागे भावना अशी आहे की नव्या संसाराची सुरुवात देवीच्या आशीर्वादानेच व्हावी आणि इथं देवीची आरती चालू. आणि इथे आता गोंधळ सुरू. इथे सगळ्यात पहिलं सगळ्या देवींना, देवतांना आव्हान दिलं की तुम्ही गोंधळाला. गणवी गाईला आणि पहिले नमन माझे तुळजापूरच्या आईला. गोंधळ करताना गोंधळी समाजातील लोक देवीची कथा सांगतात. त्यामध्ये देवीची शक्ती, तिचं रक्षण आणि भक्तीवरील कृपा सांगितली जाते. हा धार्मिक विधी नसून आपल्या संस्कृतीत आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आजकाल मॉडर्न वेडिंगमध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या जातात, पण अशा परंपरा अजूनही घरात संस्कार आणि आपलेपणाची जाणीव करून दे. या भोळ्या भक्ताच्या घरी जेगळे परिवाराचं निमंत्रण स्वीकारून जेजुरीचा पाणीचा निमगावचा खंडोबा आज या भोळ्या भक्ताच्या घरी आला कसा नाही कसा. गणजेजुरी जायाची आग गाडी भुंगाराची आणि खूप छान पद्धतीने सगळ्या स्टोरीज ज्या देवी देवतांच्या होत्या त्या व्यवस्थित समजवल्या. एका क्रोनॉलॉजीमध्येच देवी देवतांना आव्हान केलं. त्यांच्या स्टोरीज हे सगळं व्यवस्थितपणे सांगितलं आणि इथं एंड झाला होता गोंधळाचा आणि इथं आता आरती चालली.
आशीर्वाद घेतल्यासारखं वाटतं आणि लग्नाचं सगळं कार्य आता अजून सुंदर आणि सुरळीत पाळण्यात याचं आश्वासन मिळलं जातं. आजच्या या गोंधळ समारंभामुळे घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आली आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, भक्ती आणि उत्साह पाहून मन भरून येतं. आणि खरं सांगायचं तर लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नातं नसून दोन कुटुंबाचं आहे. हे मी खूप वेळा आधीच्या पण ब्लॉगमध्ये सांगितले आणि आत्ताही सांगते. खूप छान पद्धतीने माझा गोंधळ झाला. इथे आई वडिलांना पण तिथे आव्हान करतात आपण देवी देवतांना की तुम्ही या, लग्न सगळं व्यवस्थित पार पडू द्यात. आणि देवीकडे एवढीच प्रार्थना केली जाते की माझ्या मुलीचा, बहिणीचा संसार कायम आनंदाने, प्रेमाने, सुखाने भरलेला राहो. चला तर मग भेटू आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये, नवीन वेडिंग व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला नक्की विसरू नका. बाय.